सर्वप्रथम सर्वांचं आपल्या यशाची गुरुकिल्ली या यूट्यूब चॅनेलवर सर्वांचं स्वागत। तर आजचे जे क्वेश्चन्स आहेत ते आपण लगेच स्टार्ट करू। एक नंबरचा क्वेश्चन आहे, भारतातील चलन कोण छापते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए RBI, ऑप्शन बी SBI, ऑप्शन सी सरकार, ऑप्शन डी बँक ऑफ इंडिया। तर याचं उत्तर भारतातील चलन RBI छापते, याचं उत्तर आहे ऑप्शन ए। क्वेश्चन 2 आहे, भारतातील सर्वात लांब नदी कोणती? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए नर्मदा, ऑप्शन बी कृष्णा, ऑप्शन सी गंगा, ऑप्शन डी ब्रह्मपुत्रा। याचं उत्तर भारतातील सर्वात लांब नदी गंगा आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 3 आहे, कीबोर्ड कशासाठी वापरतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गेम खेळण्यासाठी, ऑप्शन बी फोन करण्यासाठी, ऑप्शन सी टाईप करण्यासाठी, ऑप्शन डी वाचण्यासाठी। तर याचं उत्तर कीबोर्ड टाईप करण्यासाठी वापरतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 4 आहे, भारताचा राष्ट्रीय प्राणी कोणता आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सिंह, ऑप्शन बी हत्ती, ऑप्शन सी वाघ, ऑप्शन डी गेंडा। तर याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय प्राणी वाघ आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 5 आहे, कोणत्या झेंड्यात चक्र असते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए अमेरिका, ऑप्शन बी भारत, ऑप्शन सी नेपाळ, ऑप्शन डी चीन। तर याचं उत्तर आहे भारत झेंड्यात चक्र असते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 6, शिवाजी महाराजांचा यांचा जन्म कोठे झाला? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रायगड, ऑप्शन बी पन्हाळा, ऑप्शन सी शिवनेरी, ऑप्शन डी जन्नूर। तर याचं उत्तर शिवाजी महाराज यांचा जन्म शिवनेरीत झाला, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 7 आहे, भारताचे पहिली पंतप्रधान कोण होता? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए गांधीजी, ऑप्शन बी नरेंद्र मोदी, ऑप्शन सी सुभाषचंद्र बोस, ऑप्शन डी जवाहरलाल नेहरू। तर याचं उत्तर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू होते, याचं उत्तर आहे ऑप्शन डी। क्वेश्चन 8 आहे, तांदूळ कुठले पिकात येतो? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए रब्बी, ऑप्शन बी खुरूप, ऑप्शन सी झाडपाला, ऑप्शन डी कडधान्य। याचं उत्तर तांदूळ हे खरीप पिकात येतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 9 आहे, सौर ऊर्जा म्हणजे काय? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए वाऱ्याची ऊर्जा, ऑप्शन बी पाण्याची ऊर्जा, ऑप्शन सी सूर्याची ऊर्जा, ऑप्शन डी इंधनाची ऊर्जा। तर याचं उत्तर सौर ऊर्जा म्हणजे सूर्याची ऊर्जा, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 10, मासे कुठे राहतात? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए जंगलात, ऑप्शन बी आकाशात, ऑप्शन सी पाण्यात, ऑप्शन डी मातीखाली। उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा। चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या। तर याचं उत्तर आहे मासे पाण्यात राहतात, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 11 आहे, भारताचे राष्ट्रीय फळ कोणते आहे? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए सफरचंद, ऑप्शन बी केळी, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी संत्री। तर याचं उत्तर भारताचे राष्ट्रीय फळ हे आंबा आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 12 आहे, पावसाचे पाणी खालीलपैकी कशात जाते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए घरात, ऑप्शन बी समुद्रात, ऑप्शन सी डोंगरावर, ऑप्शन डी रस्त्यावर। तर याचं उत्तर आहे पावसाचे पाणी समुद्रात जाते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी। क्वेश्चन 13 आहे, जय जवान जय किसान हे वाक्य कोणी दिले? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए इंदिरा गांधी, ऑप्शन बी अटल बिहारी वाजपेयी, ऑप्शन सी लाल बहादूर शास्त्री, ऑप्शन डी सुभाषचंद्र बोस। तर याचं उत्तर आहे जय जवान जय किसान हे वाक्य लाल बहादूर शास्त्रींनी दिले, याचं उत्तर आहे ऑप्शन सी। क्वेश्चन 14 आहे, मोबाईलचे सिम मुळे खालीलपैकी काय काम होते? ऑप्शन्स आहेत, ऑप्शन ए चालण्यासाठी, ऑप्शन बी बोलण्यासाठी, ऑप्शन सी ऐकण्यासाठी, ऑप्शन डी वरील कोणतेच नाही।
तर याचं उत्तर आहे मोबाईलचे सिममुळे बोलण्यासाठी उपयोग होतो, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 15 आहे, भारताचा राष्ट्रीय ध्वज किती रंगाचा आहेत? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 2, ऑप्शन बी 3, ऑप्शन सी 4, ऑप्शन डी 5. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर भारताचा राष्ट्रीय ध्वज 3 रंगांचा आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 16 आहे, संगणकाचा मेंदू कोणत्या भागात असतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए मॉनिटर, ऑप्शन बी कीबोर्ड, ऑप्शन सी CPU, ऑप्शन डी माऊस. तर याचं उत्तर संगणकाचा मेंदू CPU मध्ये असतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 17 आहे, मुलींच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध योजना कोणती आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए डिजिटल इंडिया, ऑप्शन बी बेटी बचाओ बेटी पढाओ, ऑप्शन सी उज्ज्वल योजना, ऑप्शन डी आत्मनिर्भर भारत. तर याचं उत्तर मुलींच्या शिक्षणासाठी प्रसिद्ध योजना आहे बेटी बचाओ बेटी पढाओ आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 18 आहे, दूध कुठल्या प्रथिनेने भरलेले असतं? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए विटॅमिन सी, ऑप्शन बी कॅल्शियम, ऑप्शन सी लोह, ऑप्शन डी झिंक. तर याचं उत्तर आहे दूध हे कॅल्शियम प्रथिनेने भरलेले असतं, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 19 आहे, मराठी भाषा दिन कधी साजरा होतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए 26 जानेवारी, ऑप्शन बी 27 फेब्रुवारी, ऑप्शन सी 1 मे, ऑप्शन डी 15 ऑगस्ट. याचं उत्तर महाराष्ट्र भाषा दिन ही 26 फेब्रुवारीला साजरे होते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 20 आहे, भारताचे राष्ट्रीय गीत कोणते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए वंदे मातरम, ऑप्शन बी जनगण मन, ऑप्शन सी सारे जहां से अच्छा, ऑप्शन डी जय जय महाराष्ट्र माझा. उत्तर येत असेल तर कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर याचं उत्तर भारताचे राष्ट्रीय गीत जनगण मन आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 21 आहे, सौर मंडळातील सर्वात मोठा ग्रह कोणता आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए पृथ्वी, ऑप्शन बी मंगळ, ऑप्शन सी शुक्र, ऑप्शन डी गुरु. तर याचं उत्तर आहे सौर मंडळातील सर्वात मोठा ग्रह गुरु आहे, याचं उत्तर आहे ऑप्शन डी. क्वेश्चन 22 आहे, पोस्टातील टपाल कोण आणतो? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए रेल्वे कर्मचारी, ऑप्शन बी शिपाई, ऑप्शन सी पोस्टमन, ऑप्शन डी डॉक्टर. तर याचं उत्तर पोस्टातील टपाल पोस्टमन आणतो, याचं उत्तर आहे ऑप्शन सी. क्वेश्चन 23 आहे, पाण्याच्या गोठलेल्या प्रकारास काय आहे? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए वाफ, ऑप्शन बी हिम, ऑप्शन सी वाळू, ऑप्शन डी धूर. तर याचं उत्तर पाण्याचा गोठलेल्याच्या प्रकाराला ह्यूम म्हणतात, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. क्वेश्चन 24 आहे, कोणत्या झाडाच्या पानाचा रस डोळ्यामध्ये टाकल्यास डोळ्याची जळजळ कमी होते? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए वड, ऑप्शन बी तुळस, ऑप्शन सी आंबा, ऑप्शन डी कडुनिंब. तर याचं उत्तर आहे तुळस झाडाच्या पानाचा रस डोळ्यामध्ये टाकल्यास डोळ्याची जळजळ होते, याचं उत्तर आहे ऑप्शन बी. जो की लास्ट आपला 25वा क्वेश्चन आहे तो आहे, मराठी भाषेतील पहिले छापलेला ग्रंथ कोणता होता? ऑप्शन्स आहेत ऑप्शन ए ज्ञानेश्वरी, ऑप्शन बी तुकाराम गाथा, ऑप्शन सी ख्रिस्त पुराण, ऑप्शन डी भाषा सुधारण. तर याचं उत्तर येत असेल कमेंट्समध्ये नक्की टाईप करा. चॅनलला तुम्ही आपल्या सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या. चला आपण भेटूया उद्याच्या एक नवीन इंटरेस्टिंग अशा GKच्या व्हिडिओमध्ये.